तुम्हाला खुर्चीतून उठताना किंवा बसताना किंवा चालताना जर तुमच्या गुडघ्यामध्ये खूप वेदना होत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सकाळी उठल्या उठल्या सांधे जखडून जाणे किंवा पायऱ्या चढता उतरताना दुखणे, मांडी घालून बसता न येणे, अशा अनेक तक्रारींनी जर तुम्ही ग्रस्त असाल आणि तुमचा कॉन्फिडन्स जर समजा कमी व्हायला लागला असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. खरं तर याला नी जॉईंट ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिगत वात असं म्हणतात. वयोमानानुसार झालेल्या झिजेमुळे होणारा संधींचा विकार, वातविकार. तर नुसती हाडं झिजणे, एक्सरे मध्ये येणारे चेंजेस आहेत, ते बोन डॅमेज फक्त काही एक गोष्ट नाहीये. तर आपलं वाढणारं वय, होणारे झीज, यामध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे की याला वंगण कमी पडतंय, लॉस ऑफ लुब्रिकेशन. ते आपल्याला कुठेतरी भरून काढलं गेलं पाहिजे अभ्यंगाच्या मदतीने. किंवा जे डिजनरेशन आहे ते होत असतं आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आयुर्वेद काय म्हणतो हे समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या सांध्यांमधलं वंगण कमी होत असेल तर ते नीट वाढवता येतं आयुर्वेदाच्या मदतीने. नुसते पेनकिलर्स खाऊन काय करणार? ते नुसतं तुमचं पेन सप्रेस करू शकतात, पण तुमच्या सांध्यांचं आरोग्य सुधारून देत नाहीत. नुसतंच पेन बंद करणे ही त्याची खरी चिकित्सा नाही. आयुर्वेद काय म्हणतो? तुमच्या सांध्यांना छान वंगण घाला, कार्टिलेजेसना ताकद द्या, स्ट्रेंथनिंग करा. नुसते कार्टिलेजेसच नाहीत, तर मांड्यांचे स्नायू, पोटऱ्यांचे स्नायू, सीट, कंबर, ह्या सगळ्या स्नायूंना ताकद द्या. आणि एक प्रकारची सूज येत असते आपल्या शरीरामध्ये चुकीच्या पाणी पिण्याच्या सवयींमुळे, आहाराविहारामधील चुकीच्या सवयींमुळे. ती येणारी सूज आपल्याला कोणतीही अन्य औषधं न खाता, साईड इफेक्ट न होता आयुर्वेदाच्या मदतीने कमी करता येऊ शकते. तर ही सूज कमी करणे याच्या मदतीने आयुर्वेदातील काही क्रिया जसं की अभ्यंग आहे, स्नेहन आहे, स्वेदन आहे, काही स्टीम, वाफ घेऊन ही सूज कमी करता येऊ शकते. जळवा लावणे हा अतिशय सुंदर उपचार हा आयुर्वेदामध्ये सूज कमी करण्यासाठी सांगितलेला आहे. शरीरातली विषद्रव्य बाहेर काढून टाकण्यासाठी पंचकर्म डिटॉक्स, आणि त्याच्यासाठी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली नाडी परीक्षण करून पद्धतीने आपल्याला आपल्या सांध्यांमधली सूज कमी करता येऊ शकते, दुखणं कमी करता येऊ शकतं. मी गेले 14 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये हजारो रुग्णांना जे गुडघेदुखीपासून ग्रस्त आहेत, ज्यांना शस्त्रक्रिया ऑपरेशन सांगितलेलं आहे, अशा माणसांना चिकित्सा करून त्यांच्या शस्त्रक्रिया वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. अनेक रुग्णांचे व्हिडिओ हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहेत. आणि आता ते खूप आनंदाने कोणतीही सर्जरी न करता चालतायत, फिरतायत आणि आत्मविश्वासाने चालतायत. जर तुम्हाला अशा प्रकारची गुडघेदुखी लागलेली असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये KNEE असं कमेंट मध्ये लिहा, किंवा डायरेक्टली बायोमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कन्सल्टेशनसाठी कॉल करा. लेट्स ट्रीट द रूट कॉज. आपलं आजाराचं मूळ कारण आपण दुरुस्त करूया. नॉट जस्ट पेन. नुसतं पेनकिलर खाऊन कुणाचंही समाधान नाही. तेव्हा पुन्हा एकदा जरूर हा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.